माणगावमधील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयातील कार्यालयीन कामकाजामध्ये वापरण्यात येणाऱ्या वस्तूंची जप्ती मे दिवाणी न्यायालय अलिबाग यांच्याकडून 22 मार्च रोजी करण्यात आली आहे। शासकीय कार्यालयातील साहित्य जप्तीची माणगाव तालुक्यातील घडलेली ही पहिलीच घटना आहे। अलिबाग मे दिवाणी न्यायालयाने वसुलीसाठी कार्यकारी अलिबाग येथील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांनी शेतकऱ्याच्या वाढीव नुकसानीची रक्कम वसुलीसाठी कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग माणगाव यांचे कार्यालयीन सामान जप्त करण्याचे आदेश दिले होते। न्यायालयाच्या आदेशानंतरही कार्यकारी अभियंता हेमंत नागदे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग शेतकरी तुकाराम हरी गायकर आणि त्यांचे विधितज्ञ ॲडव्होकेट मंजित रघुनाथ ठाकूर व त्यांचे सहकारी वकील यांच्या मार्फत कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग माणगाव यांच्या कार्यालयावर दिनांक 22 मार्च 2024 रोजी खुर्ची, टेबल, सिलिंग फॅन, कपाटे, संगणक संच या जंगम वस्तूंची जप्ती केली। यावेळी माणगाव न्यायालय व अलिबाग न्यायालयाचे बेलीफ व कर्मचारी उपस्थित होते। यावेळी कार्यकारी अभियंता हेमंत नागदे यांनी माझी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया नाही असे उपस्थित पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे। शिवसत्ता टाइम्स साठी दीपक दबके, माणगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।